बाहेर पाऊस चालू आहे आणि आपण असं काहीतरी चटरपटर खायचं नाही असं तर कधी होणारच नाही. तर बघा मिस्टरांचं चालू होतं की भजी बनव, कारण की बाहेर 2-3 दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे. त्यामुळे म्हटलं चला कांदा भजी आणि मिरची भजी बनवूया. त्यामुळे कांदा भजी आणि मिरची भजी बनवायला घेतली. सोबतच पिल्लूसाठी थोडे उडदाचे पापड वगैरे तळले होते, कारण की पिल्लू तर काही तिखट भजी वगैरे खात नाही त्याच्यामुळे. आणि बघा पिल्लू तर इथं भजे बनवले, कांदा भजे थोडेसे खारट झाले ते, तर असं ते सांगत होतं. एका कोपऱ्यात घेऊन बसलं खायला आणि सांगत होतं की खारट झाले मम्मी, छान नाही बनवलं. त्यानंतर मी पण इथं चहा घेतली आणि भजे वगैरे खाल्ले, म्हणजे नाश्ता करून घेतला. आणि नंतर बसलो आम्ही देवपूजा करायला. तर बघा माझ्यासोबत माझं पिल्लू पण कसं देवपूजा करायला बसतं, कारण की काय हो, आपण जे करतो तेच लेकरं पण करतात. त्यामुळं मी जशी करते तसं ते पण माझी नक्कल करत असते सारखं सारखं. तर बघा इथं देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर घरात बघा एकदम प्रसन्न वाटतं. सारखी सारखी मी जे स्वामी स्तवनाचं होते त्यासाठी बुक घेतलं तर तिचं पण तेच चालू होतं, पाया पडणं, स्वामी स्तवन वाचणं, सारखे माझ्यासारखंच करत असते. दुसऱ्या दिवशी उठली, आंघोळ वगैरे केली आणि लगेच देवाजवळ बसली. खेळणी खेळत होती, त्यातली डॉल घेतली, बाळा म्हणून मांडीवर घेतले आणि चालू होतं इथं माळजप करणं. जसं मी एक मणी जपते आणि एक खडा इकडे ठेवते, तसं तिचंही चालू होतं. तर बघा आपण जे करतो ना लेकरांचं पण तेच असतं. चालतं आहे की बाकी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की